आणि माझा एक छोटासा अनुभव मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. तो म्हणजे जसं लास्ट टाईमला मी जेव्हा तुळजापूरला गेले, माझा प्लॅन आधीच ठरलेला होता की मी तुळजापूरला जाणार आहे. बट मला एका दादांचा जायच्या 1 ते 2 दिवस आधीच कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही तुळजापूरला आलात की प्लीज आम्हाला कळवा, मग आम्ही तुम्हाला दर्शन वगैरे देतो. आणि त्याने ताई हा शब्द यूज केला म्हणून मी अग्री झाले. त्याच्यानंतर ठीक आहे म्हटलं आणि मग मी तिकडे गेली तर त्यांनी एवढं छान दर्शन दिलं की ए टू झेड आम्हाला त्यांच्याकडून सगळं भेटलं. आरतीपासून सगळं त्यांच्याकडून आम्हाला होतं. म्हणजे एकदम खुश झालते मी, कारण की माझा प्लॅन आधीच ठरलं होतं. अचानक त्यांनी मला कॉल केला. सेम सीन माझ्यासोबत आत्ता झाला आहे. मी अक्कलकोटचा प्लॅन केलेला होता म्हणजे लास्ट वीकमध्येच, पण निघायचं कधी हेच कन्फर्म नव्हतं. आणि लिटरली मला 3-4 दिवसाआधी कॉल आला आहे की ताई तुम्ही आमच्या मठात या. पहिला त्यांनी सांगितलं मठात या, घाटकोपरला आम्ही मठ केलं आहे, तुम्ही यावी अशी आमची इच्छा आहे. त्याच्यानंतर मी म्हटलं की दादा माझं या आठवड्यामध्ये तर पॉसिबल नाही, कारण मी अक्कलकोटचा प्लॅन करते. ते म्हटले की तुम्ही अक्कलकोटला चाललात ना, तुमचं सगळं दर्शन आरतीपासून सगळं आम्ही बघतो. तर माझ्यासाठी नॉर्मलमध्ये नव्हतं, कारण की जर मी स्टेटसला टाकलं असतं, स्टोरीला टाकलं असतं की मी इकडे इकडे चालले, तर मला कॉल आला असता, तर एक गोष्ट वेगळी आहे. बट ही माझ्यामधली गोष्ट आहे की मी जाणार आहे ना, कोणाला माहिती आहे माझ्या फॅमिलीशिवाय. मग त्यांचे मला कॉल कसे यायला लागले आणि नेमकं त्याच दर्शनसाठी कसे काय तर. सो हे सगळं स्वामींच्या इच्छेने होतं आणि स्वामींच्याच कृपेने. आणि जेव्हा त्यांना मी म्हटलं की दादा तुम्हाला म्हणजे हे सगळं कसं काय, तुम्ही कसं काय करून देताय, कारण कॉल वगैरे करणं आणि स्वतःहून हे सगळं सांगणं. तर म्हणतात तुम्ही पण एक स्वामी सेवेकरी आहात, तुम्ही स्वामींची सेवा करता आणि आम्हाला तुमची सेवा करण्याचा चान्स भेटतो. म्हटलं हे एक काहीतरी वेगळंच ऐकायला भेटलं. लिटरली मी स्पीकरवरती ठेवून माझ्या आजीला ऐकवत होते की आजी बघ कोणाचा तरी कॉल आला मला आणि ते कसं बोलतात. सो ते जेव्हा बोले ना की तुम्ही पण एक स्वामी भक्त, तुम्ही कोणाची तरी सेवा करताय म्हणून आम्ही तुमची सेवा करतो ना, आम्हाला आवडतं हे सगळं करण्यासाठी, कारण तुम्हाला दर्शन वगैरे देणं हे एक आमच्यासाठी पण एक भाग्याचंच काम आहे. तर म्हटलं की हां बाबा स्वामींचंच ह्याच्यामध्ये सगळं असेल. तर बस हाच अनुभव. श्री स्वामी समर्थ. आता मी निघते. बाय.